लोकशाहीचा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी झी 24 तासवर बघूयात। महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे। नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोलीत मतदान सुरू झालंय। धानोरकर, विकास ठाकरे, पारवेंनी मतदानाचा अधिकार बजावलाय। भंडाऱ्यात प्रशांत पडोळे, सुनील मेंढेंनी मतदान केलंय। तसंच महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात मतदानाला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज दिवसभर लोकशाहीचा जो उत्सव सुरू झालेला आहे त्याचं महाकव्हरेज झी 24 तासवर सुरू असणार आहे आणि बघूयात कोणी कोणी मतदानाचा आतापर्यंत अधिकार बजावलेला आहे। राजू पारवे रामटेकमधून, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर, विकास ठाकरे, प्रशांत पडोळे, सुनील मेंढे यांनी मतदान केलं। त्याची ही दृश्य आपण झी 24 तासवर बघतोय। नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा इथून मतदानाचा अधिकार बजावलेला आहे या उमेदवारांनी। हे उमेदवार आहेत, त्यांनी या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। भंडारा गोंदिया असेल, नागपूर असेल, चंद्रपूर, रामटेक, सुनील मेंढे, प्रशांत पडोळे, विकास ठाकरे, प्रतिभा धानोरकर आणि राजू पारवे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। 24चा सरकार कोण येणार, कोण बाजी मारणार त्याचाच पहिला टप्पा सुरू झालेला आहे। मतदानाचा पहिला टप्पा 5 ठिकाणी मतदान पार पडतंय महाराष्ट्रामध्ये। मोहन भागवत, पी चिदंबरम, रजनीकांत आणि एम स्टॅलिन यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे महाराष्ट्रासह इतर ठिकाणी जिथे मतदान पार पडतंय तिथली ही दृश्य आपण बघतोय। नागपूरमधनं सरसंघचालक मोहन भागवतांनी मतदानाचा हक्क बजावलाय। रजनीकांत यांनी देखील मतदान केलेलं पाहायला मिळालंय। AIDMKचे अध्यक्ष एम स्टॅलिन यांनी देखील मतदान केलेलं आहे। तसंच पी चिदंबरम यांनी देखील मतदान केलंय। आता बघूयात नागपूरमध्ये काय चित्र आहे।